राजा, वाघाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियाचा आदर, शत्रूचे मर्दन असे असावे मावळ्यांचे वर्तन. हीच खरी छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण. ताजमहल तर प्रेमाची निशाणी आहे, ताजमहल तर प्रेमाची निशाणी आहे. तर शिवनेरी किल्ला आहे का सिंहाची कहाणी आहे, का सिंहाची कहाणी आहे. 300 किलोमीटर लांबीची भीत मागे 150 वर्ष लागली, मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी 50 वर्षात कालावधीत जे किल्ले बांधले त्याची एकूण लांबी 4000 किलोमीटर इतकी भरेल. चीनच्या भीतीला आम्ही जगातील एक आश्चर्य भीत मानतो. तर हे काय नुसता अभिमानच नाही, आम्ही गर्व आहे आम्ही मराठी असण्याचा. अंधाराला घाबरत नाही आबाळाची साथ आहे, अंधाराला घाबरत नाही आबाळाची साथ आहे. कुणापुढे झुकत नाही मराठ्याची जात आहे, कुणापुढे झुकत नाही मराठ्याची जात. कोणी विचारलं तर कॉलर टाईप करून सांगा आम्ही मराठी. मराठी या शब्दाचा अर्थ मरेपर्यंत राजाच्या सेवेसाठी ठेवलेला जगदंब जगदंब सूर्यनारायण उगवले नसले तर आकाशाचा रंगच कळणार नसता. जर छत्रपती शिवाजी राजे जन्माले नसते तर खरंच हिंदू धर्माचा अर्थच कळाला नसता, हिंदू धर्माचा अर्थच कळाला नसता. उठाकर तलवार घोड़े पे सवार होते थे, झुकते साथ अल्लाह के बंदे कहते काश हम भी मराठा होते, काश हम भी मराठा. अरे जर शिवाजी महाराज मुसलमानाच्या विरुद्ध होते तर शिवाजी महाराजांच्या तोच खाण्याचा प्रमुख कोण होता? इब्राहिम खान. शिवाजी महाराजांच्या आर्माचा प्रमुख कोण होता? दौलत खान. शिवाजी महाराजांच्या घोडे तळावाचे प्रमुख कोण होते? सिद्धी हिलड. शिवाजी महाराजांचे पहिले सरसेनापती कोण होते? नूर खान हा मुसलमान होता. एवढे मुसलमान अधिकारी शिवाजी महाराजांच्या सरी असू शकतात तर शिवाजी महाराज मुसलमानाच्या विरुद्ध कसे असू शकतात? शिवाजी महाराजांचे 11 बॉडीगार्ड होते, त्यापैकी 10 मुसलमान होते. महाराजांनी एकही कुराण जाळली नाही, एकही मंजिल बांधली नाही. त्याचा गाभीन रयाने विचार या देशात झालाच पाहिजे. हा इतिहास आपल्या देशात का सांगितला जात नाही? हा इतिहास जो समाजापुढे का सांगितला जात नाही? तरी सुखी होती प्रजा, कलम नव्हती कारण होता तरी सुखी होती प्रजा, कारण या सीमावर होता माझा छत्रपती राजा, माझा छत्रपती राजा. भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता, भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता. झुकला नाही कोणासमोर, तो मुघलांचा बाप होता, तो मुघलांचा बाप होता. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक एक आदर्श शासन करता छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल 2 शब्द सांगणार आहे. 19 फेब्रुवारी 1630 हा सोन्याचा दिवस आणि अशा या मंगल दिनी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊच्या एक पोटी सिंह जन्मला. आई जिजाऊच्या पोटी एक तेजस्वी तारा जन्मला. आई जिजाऊच्या पोटी एक तेजस्वी तारा जन्मला. अवघ्या महाराष्ट्राचा प्यारा असा होता माझा शिवाजी राजा, असा होता माझा शिवाजी राजा. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई असे होते. त्यांच्या मनात हिंदवी स्वराज्याचे स्वप्न रुजवले. जिजामाता बाल सुभद्रा, श्रीराम, श्री प्रभू आणि श्री कृष्ण या कथा सांग त्यांनी शुभ संस्कार केले. शुभास तलवार चालवणे, दंडाफेक खेळणे आणि भालाफेक लष्करी शिक्षणही दिले. तानाजी मालुसरे, बाजी प्रभू देशपांडे यासारखे कितीतरी जीवात जीव लावणारे मावळे शिवरायांना मिळाले. विजयसारखी तलवार चालून गेल्यानंतर छातीने हिंदुस्थान हजरून, विजयसारखी तलवार चालून गेल्यानंतर छातीने हिंदुस्थान हजरून मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानाशी लढून गेला, हजारो सैतानाशी लढून गेला. मावळ्याच्या सोबतीला घेऊन 27 एप्रिल 1645 रोजी शिवनेरी रायरी शौर्याच्या मंदिरात हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. त्यांनी अफजल खान, शाहिद खान आणि भैरवनाथ अशा बलड्या शत्रूंचा पराभव केला. शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक गड जिंकले. शेवटी मी इतकेच म्हणायचे वाटते की ना भूमीच्या तुकड्यासाठी ना सोन्याच्या सिंहासाठी, ना भूमीच्या तुकड्यासाठी ना सोन्याच्या सिंहासाठी माझा शुभा लढला फक्त रयतेच्या सुखासाठी, रयतेच्या सुखासाठी. म्हणूनच म्हणतात जय भवानी जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की